एक मोठी बातमी आपल्या समोर येते. लोकसभेची सदस्य संख्या 824 पर्यंत वाढवणार. सल्लागारांच्या शिफारसपत्रात नेमकं काय? नवी दिल्लीत पुन्हा मोठी घडामोड पाहायला मिळते आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं लोकसभेतील सदस्य संख्या 824 पर्यंत वाढवण्याची शिफारस केलेली आहे. या प्रस्तावामुळे देशातील राजकीय आणि निवडणूक व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. लोकसंख्या हा एकमेव निकष न ठेवता मतदानाचा टक्का, मतदारसंघाचा आकार, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या, भौगोलिक विविधता तसेच ध्रुवीकरण यासारख्या अनेक घटकांचा विचार करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. अहवालानुसार मोठ्या राज्यातील लोकसभा जागांमध्ये जवळपास 50% वाढ होऊ शकते. तमिळनाडूमध्ये जागा 39 वरून 59 पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये 80 वरून थेट 120 जागा होऊ शकतात. छोट्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागा वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. 2009 ते 2024 दरम्यानच्या लोकसभा निवडणुकांच्या आकडेवारीचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. विद्यमान 543 मतदारसंघापैकी 170 मतदारसंघाचे विभाजन करण्याची शिफारस करण्यात आली असून त्यापैकी 59 मतदारसंघाचे 2 भाग तर 111 मतदारसंघाचे 3 भाग करण्याचा प्रस्ताव आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.